नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ मी सपकाळेचा. आपण इयत्ता 10वी विषय इंग्लिश स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग ही कविता आपण पाहणार आहोत. दिस पोएम रिटन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. आणि ही कविता रॉबर्ट फ्रॉस्ट या अमेरिकन कवीने लिहिलेली आहे. मग आपण पाहू शकतो की टायटलमध्ये आपण थोडं समजून घेऊया. स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग म्हणजे एखाद्या बर्फाच्छादित संध्याकाळी एका अरण्यामध्ये किंवा वनराईमध्ये थांबत असताना असं या कवितेचं शीर्षक आहे. मग आपण पाहू शकतो की रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी ही कविता लिहिलेली आहे, बरोबर. मग पेज नंबर 102 आपण जर पाहिलं तर 102 पेज नंबर आपण येऊ शकतो. ओपन युअर बुक अँड पहा, तिथे दिलेलं आहे आपल्याला स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग म्हणजे एखाद्या बर्फाच्छादित संध्याकाळी त्या जंगलामध्ये थांबत असताना. मग रॉबर्ट ली फ्रॉस्ट याचं आपल्याला दिलेलं आहे 1874 1963 वॉज ॲन अमेरिकन पोएट. रॉबर्ट ली फ्रॉस्ट अमेरिकन कवी आहे आणि 1874 मध्ये त्यांचा जन्म आहे आणि त्याचबरोबर 1963 त्यांचं त्या डेथ आहे, म्हणजे आपल्याला मृत्यू दिलेला. पुढे वॉज ॲन अमेरिकन पोएट. रॉबर्ट ली फ्रॉस्ट कोण होते तर अमेरिकन पोएट आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, ते जरी समजा ही वॉज अ अमेरिकन पोएट बट लॉट ऑफ लिटररी वर्क फर्स्ट ऑफ ऑल पब्लिश इन ब्रिटिश. म्हणजे ब्रिटनमध्ये म्हणा किंवा इंग्लंडमध्ये त्यांचं जे लिटररी वर्क आहे ते सर्वात आधी प्रकाशित करण्यात आलेलं आहे, जरी ते अमेरिकन पोएट असले तरी. He is highly regarded for his realistic depiction of rural life and his command of American colloquial speech. म्हणजे आपण पाहू शकतो की he is highly regarded for his realistic depiction of rural life. म्हणजे सर्वात जास्त त्यांचं जे लिटररी वर्क आहे ते जे रुरल लाईफ आहे, रिअलिस्टिक आहे, वास्तववादी चित्रण आहे खेडेगावातील किंवा ग्रामीण जीवनातील, त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. अँड इज अ कमांड ऑफ अमेरिकन कॉलोक्युअल स्पीच. आणि त्यांची कमांड कशावर आहे तर जे अमेरिकन जी भाषा आहे त्याच्यावरती. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट ऑफ 20th सेंचुरी. बरोबर. मग 20व्या शतकामध्ये आपण पाहू शकतो की हे अनेक कवींपैकी एक महान कवी, एक महत्त्वाचे कवी आहे आणि त्यांचा आदर केला जातो. मग तो 20th सेंचुरी या कवीमध्ये ते गणले जातात. ही रिसीव्ड 4 पुलित्झर प्राइज फॉर पोएट्री. आणि कवितेसाठी त्यांना 4 पुलित्झर प्राइज मिळालेले आहे, बरोबर. मग आपण जर विचार केला तर पुलित्झर प्राइज हा शक्यतो जर्नलिझम मध्ये किंवा त्याचबरोबर मॅगझिन रायटिंग असेल, न्यूजपेपर रायटिंग असेल किंवा लिटरेचर असेल त्याच्यासाठी दिला जातो. मग बहुत करून त्यांना जो पुलित्झर प्राइज आहे तो केव्हा काय मिळाला आहे तर पहिला पुलित्झर प्राइज त्यांना 1924 मध्ये मिळाला. सेकंड वन त्यांना मिळाला 1931 अँड थर्ड वन 1937 अँड फोर्थ वन 1943. एवढे 4 प्राइज पुलित्झर प्राइज त्यांना मिळालेले आहे. पुढे इन दिस पोयम, मग या कवितेमध्ये काय आहे, द पोएट डिस्क्राइब अ लिटल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हिनिंग. म्हणजे एक छोटासा प्रसंग आहे की बर्फाच्छादित संध्याकाळी काय घडलेलं आहे त्यांनी तो वर्णन इथे आपल्याला दिलेला आहे रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी. ॲज अ ट्रॅव्हलर, एक प्रवासी म्हणून, द पोएट इज अ फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन इन द वूड्स. आणि एक प्रवासी म्हणून, एक कवी म्हणून त्यांना ती जी जागा आहे वनराईतली ती भुरळ घालते आहे आणि तिथलं जे सौंदर्य आहे, सिनिक ब्युटी आहे, फॅसिनेटेड बाय, त्यांना ते भुरळ घालत आहे. ही स्टॉप टू एन्जॉय बट हिज अ माइंड अर्जेस हिम टू गो. त्यांना तिथे थांबावंसं वाटतंय पण हिज अ माइंड अर्जेस हिम टू गो ऑन. पण त्यांचं जे बुद्धिमत्ता असेल किंवा त्यांचं जे मन असेल ते त्यांना काय म्हणताय, नाही, वी हॅवंट स्टॉप हिअर, आपल्याला पुढे जायचं आहे, वी हॅव टू गो अँड गो. अँड धिस पोएम सजेस्ट टू यू ऑल्सो, एव्हरीवन ऑल्सो, की वी हॅवंट स्टे एनी प्लेस लॉट ऑफ टाईम. आपल्याला एका जागी किंवा आपल्याला एका ठिकाणी थांबायचं नाही आहे, ही पोएम आपल्याला सजेस्ट करते. वाय? बिकॉज यू आर स्टुडंट अँड यू हॅव टू चूज लॉट ऑफ थिंग्स इन युअर फ्युचरिस्टिक लाईफ. तुम्हाला भविष्यकालीन दिवसांमध्ये तुमच्याविषयी भरपूर गोष्टी निवडायच्या आहे
and this poem it is a better for you. Why? Because it is a suggestion to you. Don't stay any place, exact place. तुम्हाला एकाच ठिकाणी थांबायचं नाही आहे. Why? Because so many time we frustrated. आपण बऱ्याच वेळा असं निराश होतो की सर we haven't to do, मला करायचं नाही, हा मला करायचं नाही आहे. But this poem teach to you, you have to do. तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे. You have to go ahead and ahead. नेक्स्ट पहिला स्टॅन्झा आपण पाहूया. फर्स्ट स्टॅन्झा. लेट्स बिगिन दिस पोएम. हुज वूड दीज आर आय थिंक आय नो. हे कोणाचं जंगल आहे, कोणाचं वनराई आहे, आय नो, हे मला माहिती आहे, असं रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणतात. माहिती आहे. अँड ही इज अ हाऊस इन द विलेज. आणि त्या माणसाचं ज्याच्या मालकीची ती वनराई आहे ना, त्याचं जे घर आहे ते दूर खेड्यामध्ये किंवा खेडेगावामध्ये आहे. दो ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच इज अ वुड्स फिल अप विथ अ स्नो. त्याचं जे जंगल आहे ते वनराईनं आहेच, पण त्याचबरोबर स्नोवी म्हणजे बर्फाच्छादित आहे आणि मी इथे थांबलेला आहे हे सुद्धा त्याला कळणार नाही आहे. बरोबर. मग पहिल्या स्टॅन्झामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हुज वूड दिस आय थिंक आय न्यू. म्हणजे ज्यांचं हे जंगल आहे आय न्यू इट, मला माहिती आहे. बट ही इज अ लिव्हिंग इन अ विलेज and he cannot see I am here to stop here to relax here, and it is a so beautiful, so scenic beauty, and it is a most snowy evening. आणि अतिशय बर्फाच्छादित अशी ही संध्याकाळ आहे. विचार करा, when you wandering go out of your house and you are wandering, you are to walk out of the house, that time some breeze of wind, that time you feel like a heaven, and it is like this. हे तसंच आहे. पुढे पहिला स्टॅन्झा आपला झाला. त्याच्यानंतर पाहू आपण. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट अ क्युअर. माझा जो छोटासा घोडा आहे ना तो क्युअर करतोय. क्युअरचा अर्थ दिलेला आहे स्ट्रेंज बिहेवियर, म्हणजे थोडंसं त्याला अपरिचित वाटतंय त्या घोड्याला. अँड टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. आता इथे आजूबाजूला बर्फाच्छादित प्रदेशामध्ये काही फार्म हाऊस पण नाही आहे, हिरवळ पण नाही आहे. इट इज म्हणजे त्याच्यासाठी काय, बिकॉज द लिटल हॉर्स मस्ट थिंक क्युअर, त्याला अपरिचित वाटत आहे. बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक. आणि तिथे काय आहे, ते जंगल तर फ्रोझन झालेलंच आहे, गोठलेलंच आहे, पण तिथे फ्रोझन लेक पण आहे, म्हणजे ते गोठलेले जे तळे आहेत ते, आणि त्याला काय वाटतंय, स्ट्रेंज वाटतंय. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. आणि या वर्षातली सर्वात ही डार्केस्ट, अतिशय अंधकारमय अशी इव्हिनिंग असावी असं कवी आपल्याला सांगत आहे. बघा, फर्स्ट स्टॅन्झा ही न्यू हुज वुड्स, त्याला सांगायचं आहे की पहिल्या स्टॅन्झामध्ये कोणाचं जंगल आहे त्याला माहिती आहे. बरोबर आहे. सेकंड स्टॅन्झा ही ऑल्सो डिस्क्राईब हिज लिटल हॉर्स मेंटॅलिटी, मॅनरिझम ऑफ बिहेवियर. त्या लहान घोड्याचं तो काय करतोय, त्याचं बिहेवियर तो सांगतोय. अँड टू स्टॉप विदाउट फार्म हाऊस नियर बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक अँड द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. आणि संध्याकाळ वर्षातली सर्वात काळोखी अशी संध्याकाळ असं त्याला म्हणायचं आहे. बरोबर. आता बघा, तुम्ही इन द अदर हँड जर विचार केला तर सो मेनी टाइम लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन अवर लाईफ अँड वी कम्पेअर डार्केस्ट इव्हिनिंग. बट इट इज अ, आपल्याला इथे प्लेन अर्थ घ्यायचा. ओके. ही गिव्ज हिज अ हार्नेस बेल अ शेक. आणि ती हार्नेस बेल आहे ती हलवतोय तो लिटल हॉर्स. अँड टू आस्क इफ देअर इज अ सम मिस्टेक. आणि तो विचारताय जणू त्या रॉबर्ट फ्रॉस्टला, समथिंग मिस्टेक हिअर, समथिंग रॉंग विथ यू, अँड व्हाय आर यू स्टॉप हिअर. व्हाय? बिकॉज देअर इज अ नो फार्म हाऊस, देअर इज अ नो लेक, देअर इज ओनली फ्रोझन लेक, अँड व्हाय आर यू स्टॉपिंग हिअर. तू इथे का थांबत आहे असं तो हार्नेस बेलने जणू त्याला सांगत आहे. द ओनली अदर साऊंड द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाऊन इज फ्लेक. आणि त्या जी घंटा आहे किंवा जी बेल आहे तिचा आवाज आणि त्या फ्लेक जे पडत आहे, बर्फाचे जे स्नो फ्लेक्स आहे त्याचा आवाज जणू एक एकत्र झालेला आहे आणि एक सुमधुर आवाज, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की द ओनली अदर साऊंड द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. म्हणजे एकदम डाउनी फ्लेक सारखा तो आवाज त्यामध्ये मिक्स झालेला आहे. बरोबर. पुढे पहा. मग स्टॅन्झा नंबर 4. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. वुड्स कसं आहे, लवली आहे, सुंदर आहे, चांगला आहे. डार्क, अतिशय घनदाट आहे, डीप आहे, खूप मोठं जंगल आहे.
बट आय हॅव प्रॉमिस टू कीप, पण मला एक प्रॉमिस करायचा आहे. वी हॅवंट स्टे हिअर. वाय? बिकॉज आय हॅव टू स्टे हिअर, मला इथे थांबायचं आहे. बट आय हॅव टू गो ऑल्सो अहेड. वाय? बिकॉज माय माइंड अर्जेस टू गो अहेड. वाय? बिकॉज लाईफ इट इज अ नॉट स्टे एनी प्लेस. आपण एखाद्या फिक्स ठिकाणी थांबू शकत नाही. मी आधीच म्हटलं की लाईफ इट इज नॉट डेस्टिनी, लाईफ इट इज अ जर्नी. लाईफ काय आहे? हा एक प्रवास आहे. वी हॅवंट हॉल्ट, वी हॅवंट, आपल्याला एका ठिकाणी मुक्काम ठोकायचा नाही आहे. अँड दिस पोएम अर्जेस टू, थ्रू दिस पोएम यू हॅवंट ऑल्सो स्टे एनी प्लेस. तुम्हाला सुद्धा एका जागेवर थांबायचं नाही आहे. वी हॅव टू गेट अ लॉट ऑफ सक्सेस इन युअर लाईफ. पुढे, बट आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. थांबायचं आहे, पण मला पुढे पण जायचं आहे. बरोबर आहे? पुढे पण जायचं आहे म्हणजे की आपल्याला पुढे 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 आपल्याला निघायचं आहे. इथे थांबून आपलं काही होणार नाही आहे. आलं लक्षात? अँड दिस पोएम आय हॅव टोल्ड यू लॉट ऑफ मेनी टाइम. दिस इज अर्ज टू यू ऑल्सो. यू हॅवंट स्टॉप एनी प्लेस. तुम्हाला एखाद्या जागेवर थांबायचं नाही आहे. आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. आणि कवी म्हणतात अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. बरोबर? मला इथे थांबायचं आहे, पण पुढे जाण्याची सुद्धा उत्कट इच्छा आहे. अँड आय माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. रॉबर्ट फ्रॉस्ट. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचा चांगल्या प्रकारे छानपैकी तुम्ही पण अभ्यास करा. ओके, थँक्यू.